नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील समाजसुधारक या लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक बजरंग मोरे, दहिवडी कॉलेज दहिवडी आपले सहर्ष स्वागत करतो। या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या प्रमुख समाजसुधारकांची थोडक्यात माहिती देणार आहे। यापैकीच एक समाजसुधारक म्हणजे महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, शेतकरी बहुजन समाजाप्रती अपार कळवळा असणारे विचारवंत, उत्तम साहित्यिक, अस्पृश्यतेचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडणारे, सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय चळवळ या दोन्ही गोष्टी एकरूप असल्याचे प्रतिपादन करणारे आणि पुन्हा जन्म मिळाला तर अस्पृश्यतेच्या सेवेसाठी आणि संशोधनासाठी खर्च करीन असे म्हणणारे समाजसुधारक म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। त्यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटक राज्यातील जमखंडी या गावी झाला। त्यांचे मूळ नाव तुकाराम असे होते, मात्र वडील विठ्ठलांचे भक्त असल्यामुळे त्यांचे नाव विठ्ठल असे ठेवले। वडिलांचे नाव रामजी बाबा तर आईचे नाव यमुनाबाई असे होते। या दाम्पत्यांना एकूण 20 मुले होती, त्यापैकी 5च अपत्ये जिवंत राहिले। त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी मे 1882 रोजी रुक्मिणी यांच्याशी झाला। शिक्षण 1879 ते 1884 पर्यंतचा काळ प्राथमिक शिक्षणात गेला, तर 1885 ते 1891 पर्यंत काळ हायस्कूलमधील शिक्षणाचा कालखंड होय। या काळात त्यांनी इंग्रजी वाङ्मयावर प्रभुत्व निर्माण केले, संत वाङ्मयाचा अभ्यास केला, संस्कृत भाषेचा अभ्यास केला। शाळेत सातत्याने पहिला नंबर येत असल्याने त्यांना 3 रुपयाची शिष्यवृत्ती त्यावेळी मिळत होती। घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे कर्मवीर शिंदे म्हणतात, घरी भयंकर दारिद्र्य होते। माझ्या शिष्यवृत्तीची घरच्यांना मोठी मदत होत असे। त्यावेळी जमखंडीत 1 रुपयाला 16 पायली धान्य आलेले मला आठवते। सन 1891 मध्ये महर्षी वीरा शिंदे मॅट्रिकची परीक्षा जमखंडी हायस्कूलमधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले। या शाळेत 3 महिने शिक्षकांची नोकरी केली। दरम्यानच्या काळात त्यांना आगरकरांची सुधारक वाचनात आले व त्यांचा कल समाज सुधारणाकडे झुकू लागला। 1893 ते 1898 या कालखंडात त्यांनी महाविद्यालय शिक्षण घेतले। आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व सेक्रेटरी श्री गंगाराम भाऊ मस्के यांना भेटून सर्व परिस्थिती कथन केली। श्री मस्के यांनी संस्थेच्या माध्यमातून त्यांना दरमहा 10 रुपये स्कॉलरशिप देऊ केली। याच वेळी 1895 मध्ये पुण्यात संपन्न झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात महर्षी वीरा शिंदे यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले होते। 1896 मध्ये त्यांना महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांची दरमहा 25 रुपये स्कॉलरशिप मिळाली। 1898 मध्ये ते BA परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले। प्रार्थना समाजात प्रवेश व दौरे मे 1898 रोजी महर्षी वीरा शिंदे बहीण जानाकासह पुण्याच्या प्रार्थना समाजात सामील झाले। 1903 साली मुंबईच्या प्रार्थना समाजाने त्यांना प्रमुख प्रचारक म्हणून नेमले। 1903 ते 1906 या काळात प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला। मद्रास, बंगलोर, कलकत्ता, पंढरपूर, सातारा, अहमदनगर, इंदोर, नवसारी, मंगळूर येथे व्याख्याने दिले। महर्षींना प्रचार आणि प्रसार दौऱ्यावेळी समजले की भारतीय समाजातील अस्पृश्य वर्गांची वाईट अवस्था, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा यामुळे प्रार्थना व ब्राह्मण समाजाने अस्पृश्यता निवारणाविरोधात जास्त भर द्यावा असे त्यांचे मत बनू लागले। याच दौऱ्यावेळी
वीरा शिंदे आपल्या जमखंडी येथे आले होते त्यावेळी गावातील दलित समाजातील 10 वर्षाची मुलगी मुरळी म्हणून सोडल्याचे समजले. त्यांनी मुलीच्या आईवडिलांना सांगितले की मुलीला मुरळी म्हणून सोडू नका, तिच्या आयुष्याची वाटोळी करू नका, तिच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. पण गावातील सनातनी लोकांनी याला विरोध केला आणि त्यांच्या घरावर दगडविटांचा मारा सुरू केला. यापुढे महर्षी वीरा शिंदे यांनी आपल्या सर्व कुटुंबासह मुंबईतील परळ येथील दलित वस्तीमध्ये राहण्यासाठी गेले. अस्पृश्यता निवारणाचा भाग म्हणून प्रत्यक्ष महार वस्तीमध्ये आपल्या मात्यापित्यासह आणि मुलाबाळासह तसेच दोन्ही बहिणींना घेऊन राहावयास गेलेले ते पहिले समाजसुधारक होत. धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी विदेशात मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्मशास्त्राच्या तौलनिक अभ्यासासाठी ब्राह्मो समाजामार्फत प्रथम श्री मोती बुलासा यांच्या ठिकाणी यांची निवड झालेली होती. परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर डॉक्टर भांडारकर यांनी महर्षी वीरा शिंदे यांची शिफारस केली आणि त्यांना या ठिकाणी संधी मिळाली. यावेळी त्यांना मदत महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा केली. 1901 ते 1903 या काळात त्यांनी उदारमतवादी धर्मशिक्षणाचा अभ्यास केला व 1903 मध्ये हॉलंडची राजधानी आम्स्टरडॅम येथे झालेल्या लिबरल रिलिजियस या परिषदेमध्ये त्यांनी लिबरल रिलिजन इन इंडिया म्हणजे हिंदुस्थानातील उदारमतवादी धर्म हा शोधनिबंध वाचला. मित्रांनो, महर्षी वीरा शिंदे यांनी सन 1901 मध्ये जी जनगणना झालेली होती त्या जनगणनेच्या आधारे इंडियन सोशल रिफॉर्मर या इंग्रजी वृत्तपत्रात 1/6 भारत अस्पृश्य आहे असा सिद्धांत मांडला. अस्पृश्यता ही पुरातन सामाजिक संस्था आहे. तसेच अस्पृश्यता केवळ स्थानिक अथवा धार्मिक नसून ती जातीय आणि नित्य स्वरूपाची आहे. त्याच्यामुळे भारतातील या अस्पृश्यतेचे स्वरूप फार वेगळे आहे. अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महर्षी वीरा शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी ही संस्था स्थापन केली. या संस्थेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती. प्रथम, अस्पृश्यता मध्ये शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणे. 2. अस्पृश्यतामध्ये निवारणासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे. 3. अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे. 4. अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणीचे निवारण करणे. या संस्थेच्या माध्यमातून पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, ठाणे, हुबळी, मद्रास, अकोला, अमरावती या ठिकाणी शाळा, दवाखाने व वसतिगृहे काढली. अस्पृश्यता निवारण. महर्षी वीरा शिंदे यांच्या कार्यातील सर्वात मुख्य असा जो कार्य आहे ती म्हणजे अस्पृश्यता निवारण. अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून भारतीय राष्ट्रीय सभेने आपल्या विषय पत्रिकेमध्ये घ्यावा. यासाठी महर्षी वीरा शिंदे 1906 पासून सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला सन 1917च्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात यश मिळाले. आपणाला माहीत आहे की इतिहासामध्ये हे अधिवेशन प्रथम महिला अध्यक्ष म्हणून डॉक्टर ॲनी बेझंट यांची निवड झाली म्हणून ओळखले जाते. परंतु याच अधिवेशनात महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर केला. तो ठराव याप्रमाणे होता. ही राष्ट्रीय सभा हिंदुस्थानातील सर्व लोकांस जाहीर विनंती करते की अस्पृश्य समाजावर आजपर्यंत जी जुलूम जबरदस्ती करण्यात आलेली आहे ती ताबडतोब बंद करण्यात यावी व त्यांनी इतर नागरिकांना उपलब्ध असलेले सर्व नागरी हक्क समानतेने उपभोगण्याची संधी द्यावी.
मला इथे एक सांगावंसं वाटतं की अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भातल्या इतर काही परिषदाही मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. त्यापैकी एक परिषद आहे ती म्हणजे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, की जी मुंबई येथे 1918ला पार पडलेली होती. या परिषदेचे अध्यक्ष महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड होते. या परिषदेमध्ये सुद्धा बॅरिस्टर जयकर यांनी एक ठराव मांडलेला होता. तो ठराव असा होता: समाजातील सर्वात खालच्या कनिष्ठ वर्गावर लादण्यात आलेली अस्पृश्यता आजपासून ताबडतोब काढून टाकण्यात यावी व कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करण्यात येऊ नये. दुसरी एक परिषद मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे अखिल भारतीय अस्पृश्यता निर्मूलन परिषद, की जी नागपूर येथे 1921 मध्ये झालेली होती. या परिषदेचे अध्यक्ष होते स्वतः महात्मा गांधी. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे वायकोम सत्याग्रह. आपणाला माहित आहे की वायकोम हे गाव त्रावणकोर संस्थानात होते. या ठिकाणी मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हताच, पण मंदिराच्या वाटेवरून देखील चालण्याची अस्पृश्यांना परवानगी नव्हती. महर्षी वीरा शिंदे यांनी हा अन्याय मोडून काढण्यासाठी तेथे सत्याग्रह केला. त्यांनी महात्मा गांधींना या सत्याग्रहात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते, परंतु महात्मा गांधी काही अपरिहार्य कारणामुळे या सत्याग्रहात भाग घेऊ शकले नाहीत. या सत्याग्रहानंतर महर्षींनी गांधींना एक पत्र लिहिले. त्यामध्ये ते म्हणतात की आपल्या अंतःकरणात खादीला पहिला क्रम, हिंदू मुस्लिम ऐक्याला दुसरा व अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाला तिसरा क्रमांक आहे. यावर गांधीजींनी 12 डिसेंबर 1924 रोजी महर्षींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न माझ्या दृष्टीने इतर प्रश्नांच्या बरोबरीचाच आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दुष्काळग्रस्तांना सहाय्य. सन 1920 मध्ये अहमदनगर पुणे जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला होता. या प्रसंगी महर्षी वीरा शिंदे यांनी आपत्ती निवारक सभा स्थापन करून या माध्यमातून 1000 कुटुंबियांना धान्य, कपडे उपलब्ध करून दिलेले होते. पुढील कार्य ते म्हणजे महर्षी शिंदे आणि शेतकरी चळवळी. मित्रांनो, महर्षी शिंदेने शेतकरी चळवळीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. शेतकरी हा राष्ट्राचा पोशिंदा आहे. शेतीची अर्थव्यवस्था हा राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, अशी त्यांची भूमिका होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकरी चळवळ सुरू केली. त्यापैकीची एक पहिली शेतकरी परिषद म्हणजे अस्पृश्यांची शेतकरी परिषद, की जी 1928 रोजी पुणे येथे पार पडलेली होती. दुसरी परिषद आहे मुंबई इलाका शेतकरी परिषद, 1928 पुणे येथे पार पडलेली होती. या शेतकरी परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबई इलाक्यात 1928 मध्ये शेतसाऱ्यात वाढ करण्यात आलेली होती. त्याचबरोबर सरकारने तुकडेबंदीचा कायदा पास केलेला होता आणि या कायद्यामुळे 40% शेतकरी आपल्या शेतावर शेतमजूर बांधणार होते. याला विरोध म्हणूनच ही शेतकरी परिषद भरवण्यात आलेली होते आणि या परिषदेचे महर्षी वीरा शिंदे हे अध्यक्ष होते. याच परिषदेमध्ये सहभागी होणारे इतर नेते म्हणजे बाबूराव जेदे, केशवराव जेदे, शंकरराव जेदे, दिनकरराव जवळकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील या नेत्यांचीही यावेळी भाषणे झालेली होती. इतर शेतकरी परिषदेमध्ये वाळवे तालुका शेतकरी परिषद 1931 बोरगाव, चांदवड तालुका शेतकरी परिषद 1931 वडनेर आणि संस्थानी शेतकरी परिषद 1932 तेरदाळ येथे पार पडलेली होती. संस्थानी शेतकरी परिषद म्हणजे की जे संस्थानिक आहेत त्या सर्व संस्थानिकातल्या शेतकरी या शेतकरी परिषदेमध्ये सामील झालेली होती. या सर्व शेतकरी परिषदेच्या चळवळीमध्ये स्वतः महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध मतं आपली मांडलेली होती. हा त्यापैकीच एक फोटो आहे. आपण महर्षी वीरा शिंदे यांच्या शेवटच्या मुद्द्याकडे वळूया. महर्षी वीरा शिंदे यांचे लेखन.
ते उत्तम साहित्यिक होते आणि त्यापैकीच एक साहित्याचा नमुना म्हणजे महर्षी वीरा शिंदे यांच्या रोजनिशी. तसं पाहिलं तर रोजनिशी हा दुर्मिळ साहित्य प्रकार जिवंत व वास्तवदर्शी दस्तऐवज असतो. आणि त्यांची जी पहिली रोजनिशी आहे ती म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमधील रोजनिशी आणि दुसरी जी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील रोजनिशी. धर्मशास्त्राच्या तौलनिक अभ्यासासाठी ज्यावेळी ते इंग्लंडमधील ऑक्सफर्डमधील मँचेस्टर कॉलेजमध्ये वास्तव्याला होते त्यावेळी त्यांनी हे लिहिलेले आहे. यामध्ये त्यांनी युरोपमधील धर्मसंस्था, शिक्षण पद्धत, निसर्ग, लोककल्याणकारी संस्था या सर्व बाबीविषयी त्यांनी लेखन केलेले आहे. याच वेळीस त्यांनी मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या सुबोध पत्रिकेसाठी 20 लेख पाठवलेले होते. पुढची जी रोजनिशी आहे ती म्हणजे येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी. 1930 मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग घेतला होता म्हणून त्यांना 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. या काळात त्यांनी ही रोजनिशी लिहिलेली आहे. मित्रांनो, वरील तिन्ही रोजनिशीचे संपादन प्राध्यापक डॉक्टर गोमा पवार यांनी केलेले आहे. धन्यवाद. पुढचं जे त्यांचं साहित्य आहे ते म्हणजे त्यांचं आत्मचरित्र. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली आहे, आपल्या मनावर कोणते संस्कार झालेले आहेत हे लिहिलेले आहे. दुसरं जे त्यांचं पुस्तक आहे ते म्हणजे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. त्यामध्ये ते लिहितात, हिंदूमधील अस्पृश्यता ही हिंदूंच्या दूषित राजकारणाचा एक मामला आहे. अस्पृश्यतेचे संघटित स्वरूप म्हणजेच प्राचीन वर्णाभिमानी हिंदूच्या दूषित राजकारणाचा एक यशस्वी विकासच होय. पुढचं जे पुस्तक आहे ते म्हणजे बहिष्कृत भारत. यामध्ये ते लिहितात, अस्पृश्यतेचा छडा लावण्यात निवारण्यात भाग राहू द्या. मला स्वतःला जन्मभर जो अनुभव आला आणि आनंद झाला तो लक्षात घेता मला आणखी जन्म मिळाला तर याच संशोधनात आणि सेवा सुश्रेत खर्चीन. अशा या समाजसुधारकांचं निधन 2 जानेवारी 1944 मध्ये झालेले आहे.